तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर। कधीतरी असं होतं ना की आपल्याला बाहेर जाण्याची घाई असते आणि आपल्याला पटकन जेवण स्वयंपाक सगळं काही आटपायचं असतं। त्यावेळी जेवण छानही बनायला हवं आणि पटकन सुद्धा व्हायला हवं। तर अशा वेळी जर काय बनवता येईल तर सगळ्यात आधी जर आपल्याला काही सुचतं तर ते म्हणजे पिठलं किंवा झुणका। अगदी महाराष्ट्रातलं लाडकं असं हे व्यंजन आहे। तर आज मी बनवलेला आहे झुणका। तर खूप साधी सोपी आणि पटकन होणारी ही लाडकी रेसिपी आहे महाराष्ट्रातली। तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तर खूप काही गोष्टी लागत नाही, वस्तू लागत नाही आणि अगदी झटकन तयार होतं। तर काय काय पदार्थ लागतात चला पाहूया। यासाठी आपल्या किचनमधल्या अगदी बेसिक गोष्टी लागतात ते म्हणजे कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, उभा चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं आलं। याचं असं अर्धवट असं मी ठेचून घेतलेलं आहे। बस इतकीच गरज आहे आपल्याला। त्यानंतर गॅस पेटवला आहे, कढई गरम करून घेतलेली आहे, तेल घातलेलं आहे। तेल जरा नेहमीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी छान फुटायला हवी, छान तडतडायला हवी म्हणजे छान लागते आणि थोडीशी जास्त घातली तरी सुद्धा मग मस्त चव येते। त्यानंतर जिरा घेतलेला आहे, तो सुद्धा छान असं तडतडून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धवट असं ठेचून घेतलेला लसूण, हिरवी मिरची आणि आलं घातलेलं आहे। छान परतू द्यायचं आहे आणि मस्त सुगंध येतो याचाच। त्यानंतर फ्रेश असा कढीपत्ता घातलेला आहे, मस्त वास येतो। ह्या इतक्याच फोडणीचा इतका सुंदर वास येतो ना की मग पुढची रेसिपी तर अगदी भारीच होते। त्यानंतर घातलेलं आहे थोडंसं हिंग, छान परतून घ्यायचं आहे सगळंच काही। त्यानंतर घातलायचा आहे जो उभा चिरलेला कांदा आहे ना तो घालायचा आहे। तर ह्या झुणक्यामध्ये ना हा जो कांदा आहे ना उभा चिरलेला तो खूप छान दिसतो आणि खाताना मज्जा येते, छान लागतात। म्हणून मी अशा पद्धतीने हा उभा चिरून घेतलेला आहे। कांदा छान मस्तपैकी सॉफ्ट होऊ द्यायचा आहे, मस्त गुलाबी होऊ द्यायचा आहे। तर बघा कांदा छान असा मस्त शिजलेला आहे, पिंक कलर आलेला आहे त्याला। आता थोडंसं ना यामध्ये घालूया कोथिंबीर। तर कोथिंबीर आपल्याला आत्तासुद्धा लागणार आहे आणि नंतरसुद्धा। तर आत्ता मी का घातली आहे कारण की याने खूप मस्त वास येतो संपूर्ण झुणक्याला आणि संपूर्ण फोडणीला। त्यामुळे मी आत्ता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि नंतर सुद्धा घालणार आहे। त्यानंतर घालायचं आहे टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो आहे। मस्तपैकी छान असं टोमॅटोसुद्धा या फोडणीमध्ये मऊ असा होऊ द्यायचा आहे। तर पटकन हे सगळं काही मऊ व्हावं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना की हे सगळं काही पटकन सॉफ्ट होतं। तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही अशा वेळी ना फोडणीमध्ये मीठ घातलं ना की कांदा टोमॅटो पटकन शिजतात आणि नंतरून मीठ कमी घालायचं, लक्षात ठेवायचं ते। त्यानंतर यामध्ये घालूया मसाले। तर मसाल्यामध्ये माझा घरगुती मसाला घातलेला आहे 1.5 चमचा। त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे, थोडासा गरम मसाला। अगदी बेसिक गोष्टी लागतात ह्या सगळ्या काही रेसिपीला, अजिबात एक्स्ट्रा टाकायची गरजच पडत नाही आहे। जेवढा तुम्ही साधं सिंपल बनवाल ना त्याची तेवढीच चव छान अशी गावरान मराठमोळी अशी चव लागते। त्यामुळे खूप अशा काही पेस्ट पावडर बिलकुल घालायची नाहीत, थोडक्यात करायचं पण मस्त करायचं। तर त्यानंतर घालूया बेसन। बेसन म्हणजे डाळीचं पीठ, ते छानपैकी 1 वाटी घातलेलं आहे मी। चाळून वगैरे घ्यायची गरज नाही आहे, नाहीतर आपल्याला फोडायचेच आहेत ते। तर बेसन घातल्यानंतर थोडंसं मीठ घालते चवीनुसार। मीठ घातल्यानंतर सगळं काही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। ह्या जे पिठाच्या गाठी तयार होतात, बॉल्स तयार होतात, त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। अगदी व्यवस्थित पटकन फुटल्या जातात त्या। सगळं काही बेसन ह्या फोडणीमध्ये कांदा टोमॅटोसोबत छान एकजीव करून घ्यायचं आहे। यातले जे बॉल्स आहेत त्या व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत। आता सगळं काही जे बेसन आहे ते फोडणीमध्ये छान एकजीव झालेलं आहे। आता आपल्याला थोडीशी वाफ देऊन घ्यायची आहे, त्यामुळे ते पटकन तयार होईल। तर त्यासाठी इथे मी थोडासा पाण्याचा हबका मारलेला आहे। मिक्स करायचं आणि झाकण ठेवून ना अगदी 5 ते 7 मिनिटासाठी हे छाण्याची वाफ भरू द्यायची। तर बघा मस्तपैकी हे झालेलं आहे, खूप छान चविष्ट लागतं हे झुणका। जेव्हा ड्राय होतो ना तेव्हा तर अगदी भारी लागतं। 5 मिनिटं वाफ ठेवून घेऊया। 5 ते 7 मिनिटं झालेलं आहे, छान असं हे शिजलेलं आहे झुणका, तुम्ही पाहू शकतात मस्त शिजलेलं आहे। झाकण उघडल्या सुगंध सुद्धा मस्त दुर्बर असा पसरलेला आहे, भारी झालेला आहे। आता हे मी खाणार आहे गरमागरम तांदळाची भाकरी सोबत। तर आज तांदळाच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि त्यासोबत बनवलेला आहे हा मस्तपैकी झुणका। तर महाराष्ट्राची मराठमोळी आणि अगदी लाडकी अशी ही रेसिपी आहे। अगदी साधी सिंपल जेवढी बनवाल ना तेवढी ती टेस्टी होते। खूप काही एक्स्ट्रा करायला जाल तर ती फसाल
आणि झुणक्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ना ती तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे फक्त साध्या सिंपल पद्धतीने अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलीच आहे. त्या पद्धतीने असा झुणका बनवा आणि त्याची टेस्ट घेऊन मला कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली ते. तर बस आजपुरतं इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.